जीवाचा त्रास झाला नाही पाहिजे, बस येते का नाही या गोष्टी समजल्या, हे झालं नाही पाहिजे। गाडी आता बोगद्यात गेले, बोगद्यात ट्रेन बोगद्यांची बाहेर निघून ते कालोख पडलाय, बाहेर निघल्यावर दाखवतो। तुम्ही बघू शकता हे टुरिस्ट आहेत, बसची वाट बघतात। मी पहिल्या मजल्यावरनं खाली जाईल, तिकडनं डायरेक्ट बाहेर ग्राउंड फ्लोअरवरून। चला सिग्नल सुटला, आता जस्ट फायनली पोहोचलेलो आहे रेल्वे स्टेशनवर। वेकेशन ज्या सुट्ट्या होत्या संपलेल्या आहेत, आता डायरेक्ट घराकडे निघतोय। आणि मागे बघू शकता ट्रेन आलेली आहे। आता जो आहे तो वाराणसी स्टेशन आहे, वाराणसीवरनं चाललो आहे जनोवा, आणि जनोवावरनं आमची बस आहे। चला तर तुम्हाला पुढचा प्रवास कसा होणार आहे त्या गोष्टी मी दाखवायचा प्रयत्न करेल व्हिडिओच्या माध्यमातून। चलो आगे बढ़ना, ये है ना नीचे जाना है ऊपर जाना है? जनोवाच्या बाजूला वाराणसी आहे। जनोवामधून आम्हाला इकडे पोचायला 45 मिनिटाची जर्नी आहे बाय ट्रेन, पण इकडनं स्वित्झर्लंड जो आहे तो 5 तासाची जर्नी आहे। म्हणजे हा डोंगराळ भाग असल्यामुळे इथे बोगदे भरपूर येतात, टनल एवढे येतात ना, ट्रेन पण टनलमधून जाते नुसती पास। आता हा पण एक परत आला बघा, तुम्हाला लाईटीमुळे हे झालं असेल, ब्लॅकआउट पूर्ण झालेलं आहे। भरपूर टनल आहेत आणि बरं झालं आज लवकर निघालो, कारण की इथे उद्या शॉपरो आहे। शॉपरो असल्यामुळे स्ट्राईक बोलू शकतो आपण, स्ट्राईक असल्यामुळे उद्या ट्रेन बंद आहेत। काही कारणास्तव असू शकते, काय झाले काय परमेश्वराला माहिती, पण उद्या स्ट्राईक आहे। म्हणून तुम्ही पुढच्या वेळी येताना जरा हे शॉपरो वगैरेचं चेक करा अगोदर काय, मगच या, कारण की असल्यामुळे तुम्हाला ट्रेनचा जो लोकल प्रवास आहे तो भेटू शकत नाही। बट तुम्हाला तुमची कार घेऊन यायचं असेल तर येऊ शकता बिंदास। चला तर बाहेरचा नजारा दाखवतो। 60 minutes or more, you will automatically receive compensation for it on the card you used to purchase the ticket. Delay refunds have never been easier. Conditions on Trenitalia.com. Modalità non è mai stato così semplice. Condizioni su Trenitalia.com. Did you know that with the digital regional ticket फायनली स्टेशन आलेलं आहे आपला, हे क्रूज वगैरे लागलेले आहेत, याचा अर्थ आपला मुक्काम पोस्ट आला। फायनली बॅगी लावलेत खांद्यावर, कारण की आता हा स्टेशन सोडल्यानंतर आपल्या स्टेशनला उतरायचं आहे। 2-5 मिनटामध्ये स्टेशन आहे। रेडी पोझिशनमध्ये झालो आहे, ट्रेन थांबली का डायरेक्ट वरच्या मधल्याची खाली ग्राउंड फ्लोअरला जायचं, ग्राउंड पोलची बाहेर। चला तर दाखवतो स्टेशन कसे आहे तिथले काय आहेत ते। चलो आंधे आमाओ, बाहेर निघलो स्टेप बाय स्टेप। इकडनं बाहेर निघतोय। हे जे जिने बघू शकतो तुम्ही सीडी, त्याच्यावर 1 नंबर 2 नंबर 3 नंबर प्लॅटफॉर्मचे नंबर आहेत। तुम्हाला एक उदाहरणार्थ दाखवू शकतो, हे लाईक प्लॅटफॉर्मचे नंबर असे लिहिलेले असतात तिथे। आता डायरेक्ट ॲक्सिलेटर उभा राहतो ना, डायरेक्ट वरती निघतो। खूप व्यवस्थित सिस्टमॅटिक चाललेले आहेत। हा जो बघता तुम्ही हा टाइम टेबल लावलेला आहे, इकडनं ट्रेन चेक करा आणि मग प्लॅटफॉर्मवर जा। 14, 13, 11, 12, 1, 2 नंबर जे लिहिलेले आहे ते प्लॅटफॉर्मचे नंबर। जे पहिले स्टार्टिंगला आहे तो ट्रेन नंबर आहे, लोकेशन आहे, टायमिंग आहे, त्याच्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक लिहिलेला आहे। हा इकडे कॉफी शॉप आहे, भूक लागली असेल तर बर्गर खा, इच्छा असेल तर 2 मॅकडॉनल्ड्स लिहिलेलं आहे। पाय दुखत असतील तर एक्सिलेटरवर उभे राहा, डायरेक्ट बाहेर निघा।
बघ. रेल्वे स्टेशनच्या बाहेरचा नजारा बघू शकता. सुंदर एकदम. ह्या ज्या आहेत टॅक्सी आहेत, टॅक्सीचा नंबर असतोय, तुम्ही ऑनलाईन नंबर घ्या, फोन करा. काही वेळी असतील तर तुम्ही घेऊ शकता. या बुकिंग असतील ऑलरेडी. हे जे बाजूला आहेत छोटे छोटे कॅफे आहेत आणि ती जी लागलेली आहे बस लागलेली आहे. स्टेशन बघा, घड्याळ बघा, घड्याळ. सुंदर असं स्टॅच्यू लावलेलं आहे, बघू शकता. पूर्ण रेल्वे स्टेशनच्या बाहेरचा नजारा आहे. आणि मला जी बस पकडायची ती त्या दिशेने आहे, मी त्या दिशेने जाईल. चला तर दाखवतोय तुम्हाला. आता इकडनं निघतोय, बस स्टॉप जवळ चाललो आहे. जवळजवळ 50 मिनटं बाकी आहेत आपल्याकडे. बस स्टॉप बाजूलाच आहे. बघूया, कॉफी शॉप वगैरेमध्ये बसून टाईमपास करू शकतो. कारण की ही जी बस गेली तर डायरेक्ट 5 तास लेट आहे. म्हणून ही बस पकडणं माझ्यासाठी भरपूर महत्त्वाची आहे. म्हणून तासभर लवकर आलो आहे समजा. चला तर बाहेरचा नजारा दाखवतो तुम्हाला. हा पूर्ण जो बस स्टॉप आहे, जी लोक उभी आहेत, उभी दिसतात, तुम्हाला झूम करून दाखवतो. ही बसची वाट बघतात. कोणची 10-15 मिनटं, 20 मिनटं, अर्धा तास, 1 तास लवकर आलेली लोक आपल्यासारखी वाट बघतात. या बसेस लागलेल्या आहेत. ही या साईडची बस आहे, ही सरकारी बस आहे. आणि ती त्या साईडला लागलेली आहे, इकडनं दिसणार नाही, तुम्हाला दाखवतो पुढून. त्या बस आहेत लॉंग रूटसाठी, फ्लिक्स बूथ म्हणून बोलतात. आणि ती रेडवाली जी बस आहे ही सिटी टूरची बस आहे इथली. या कॉफी शॉपमध्ये बसून आपण जरा टाईमपास करूया. ही जी मागची बस बघते ना, ही इथली लोकल बस आहे. आणि ज्या लॉंग रूटच्या बशी येतात त्या साईडला थांबतात. पूर्ण त्या साईडला थांबून सर्कल करून इकडे पण येतात, इकडे येतात, मग इकडनं बाहेर निघतात. आपली पण बस तिकडेच येईल. फ्लिक्स बूस्ट म्हणून आहे, ग्रीन अँड ब्लॅक कलरमध्ये आहे. जर्मनी कंपनी आहे. जबरदस्त प्रवास. आतमध्ये वॉशरूम वगैरेची पूर्ण सुविधा असते. आणि बाकी ट्रेन वगैरेपेक्षा खूपच स्वस्तमध्ये असते. इकडनं जवळजवळ मला 5 तासाची जर्नी आहे. माझा जो तिकीटाचा रेट आहे तुम्हाला लास्टला सांगतोय. आता जरा कॉफी वगैरे घेतोय आणि पुढचा विषय पुढे घेऊ. चला तर कॉफी शॉपमध्ये डायरेक्टली. सिग्नलला लोक बघा कशी थांबलेत. सिग्नल सुटला. फायनली आलेलो आहे कॉफी शॉपमध्ये. एवढं बरं वाटलं ना आतमध्ये येऊन, कारण की बाहेर एवढी गरमी आहे ना, बापरे बाप, काय सांगू तुम्हाला. नुसता टी शर्ट भिजली तिच्या आहे ना मागची गरमीमुळे, नुसता घाम. आता आलो आहे आतमध्ये. इकडे कॉफीची ऑर्डर दिलेली आहे, कॉफी वगैरे घेतो आहे. आणि तुम्हाला किती खर्च झाला, काय झाला लोकल ट्रान्सपोर्टचा, बसचा आणि ट्रेनचा, या गोष्टी तुम्हाला सांगतो आहे व्हिडिओच्या लास्टला. मी घेतलं आहे, कर्नाटक घेतलं आहे, या अशा वस्तू घेतलेल्या आहेत. कॉफी पितो आणि तुम्हाला काय खर्च येतो एक्झॅक्टली सांगतो. म्हणजे क्या बोलते इसको? काय बोलतात काय देव जाणो, पण जबरदस्त. आतमध्ये पूर्ण क्रीम आहे, स्वीटनेस आहे, मस्त टेस्ट येते. नॅचरली आहे का? कॉफीची मजा घेतो जरा. खर्च सांगायचा आहे तुम्हाला किती झाला होता. दिस वन प्लेन आहे वॉट. म्हणजे आपली चहा प्यायची मजा आहे ना, असा जी बशीन टाकून चहा फूक मारून प्यायची आहे ना, ती वेगळीच मजा आहे.
चालू म्हणून तुझ्या आईला लोक बघताना बघायचे काय कोण आहे काय एक गोष्ट शेअर करायला मला आवडेल तुमच्या जोडीला. आत्ता जस्ट एक ऑफिशियली मेल रिसीव्ह झाला, फ्लिक्सबूस कंपनीचा मेल रिसीव्ह झाला. काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे 35 मिनटं बस डिले आहे. तर ऑफिशियली त्यांनी मेल पाठवलेला आहे तर म्हणजे कस्टमरची काय हैराणी ना होऊ आहे आणि विचारत नाही पडं का बस येते का नाही, का आली का नाही, अजून का लेट झाली, या गोष्टी विचार करण्यापेक्षा डायरेक्ट त्यांनी ऑफिशियली मेल पाठवलेला आहे 35 मिनटं बस डिले आहे. काय टेक्नॉलॉजी, जर्मन कंपनी आहे, सल्यूट आहे अशा कंपनीला. कारण की कस्टमरचा खरोखर विचार करतात. भले 10 मिनटं असो, 20 मिनटं किंवा 35 मिनटं, या गोष्टी मानल्या कंपनीला. आता जस्ट आपली कॉफी पिऊन झालेली आहे. तुम्हाला खर्चाची मांडणी सांगतो, पूर्ण किती खर्च झाला, काय झाला एक्झॅक्टली सांगतो. बोलोन्यावरनं आम्ही आलो जेनेवामध्ये आणि जेनेवामधून आम्ही गेलो वारांजेमध्ये. आणि वारांजे स्टेशनपासून आम्ही जिथे राहिलो तो वॉकेबल होता. ओके, मग आमचा जो 17 युरो झाला बोलोन्या टू जेनेवा बाय बस. आणि जेनेवा टू वारांजे 5 युरो झाला सिंगल पर्सनचा. 17 5 झाले 22 युरो आम्हाला खर्च आला पर पर्सन. कारण की ट्रेन स्टेशनपासून जे आम्हाला जिथे राहायचं होतं आमचं तिकडे आम्ही वॉकेबल होतो आणि वॉकेबलच आम्हाला बीच वगैरे होते ते वॉकेबलच एक्सप्लोअर केले आम्ही. कारण की बाजूलाच होते सर्व गोष्टी. म्हणून हा आमचा लोकल ट्रान्सपोर्टचा खर्च होता. बाकी खाण्यापिण्यावर तुम्ही केवढा खर्च करतील आणि केवढा वाचू शकता ते तुमच्यावर आहे. आणि जो बीचेसवर गेलो, जे बिशानं वगैरे घेतलेलं आपण पलिंग त्याचा जो खर्च होता तो 20 युरो घेतलेले आमचे. 20 युरोमध्ये 2 बिशानं दिले ते आम्हाला आणि एक छत्री होती. हा इतर पूर्ण खर्च होता. बाकी 22 युरो म्हणजे जवळजवळ इंडियाचे पकडले तुम्ही तर 2150-2160च्या आसपास होते. हा पूर्ण खर्चाचा आकडा होता आमचा लोकल ट्रान्सपोर्टचा. जर तुम्ही कारच्या माध्यमातून पण जाऊ शकता, त्या पण सुविधा आहेत. तिथे हॉटेल पण राहायला भरपूर चांगले हॉटेल आहेत. सी फेस व्ह्यू वगैरे आहेत आणि जेवणाची पण सुविधा उत्तम आहे. बाकी काही जे आहेत ते अपार्टमेंट जे आहेत ते त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः पण कुकिंग करू शकता. बाकी तुमच्यावर आहे. असा हा आमचा पूर्ण आराखडा होता आमचा. आपली बस आलेली आहे. आता तुम्हाला दाखवतो बस कशा पद्धतीची आहे. ती ऑलरेडी लेट झालेलं आहे. कायद्यानुसार त्यांनी मेल पण पाठवलेला आहे आपल्याला लेट झाल्यामुळे. बस जरा रस्ता क्रॉस करून तुम्हाला दाखवतो, थांबा बस कशी येते. ही बघा या पद्धतीची बस असते. आपली बस याच्या मागे आहे. ही कंपनी जर्मन कंपनी आहे. अर्धा तास लेट झाली तर कायद्यानुसार मेल पाठवते. कस्टमरचा काय जीवाचा त्रास झाला नाही पाहिजे. बस येते की नाही या गोष्टी समजल्या हे झालं नाही पाहिजे. बस आतमधून अशी असते. टी व्ही वगैरेची सुविधा आहे. सनरूफ पण दिलेला आहे. सीट आहे. प्रत्येक सीटेवर हे नंबर असतात. या नंबर बघायचा आणि बसायचा. लगेज खाली पद्धतीचे असते, तो खाली राहतो. या प्रकारे मॅप असतोय. या मॅपला बस एक्झॅक्ट कुठल्या लोकेशनला आहे काय ते दाखवले जाते. किती वाजता पोहोचेल काय या गोष्टी अख्ख्या इकडे दिलेल्या आहेत. या प्रकारून आतमधून अशी बस आहे. चला तर ही व्हिडिओ आता इथेच संपतोय. निघतोय आता इकडनं डायरेक्ट बोलोन्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. परत भेटू नवीन विषय घेऊन नवीन जागेवर. चला तर रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय.